आम्ही पोरी वेडे असतो ना, कळलं तुला वेडेपणा? भाऊ जाऊ दे ना. अरे त्याला पोलिसांच्या ताब्यात ते बघून घेतील. अरे ह्याला कसला सोडायचा? अगं पोलिसांना सुद्धा बरीच कामं असतात. ह्या हरामखोराकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. त्यापेक्षा ना आपण असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. भागू, हा माणूस बर्बाद झाला पाहिजे आणि मी त्याला सोडणारच नाहीये. आधीच आपण याला ना खूप मारलंय. अरे आणि मारणं ही फक्त शिक्षा नाही, ह्याचं ना आयुष्यात बर्बाद झालं पाहिजे. आपण जे काही रेकॉर्ड केलंय ना, त्याच्या बॉसला आणि ह्याच्या बायका पोरांना ऐकव. भागू, या सगळ्या प्रकरणात त्याच्या फॅमिलीचा काय संबंध आहे? त्यांना काय त्रास द्यायचा आपण? हे बघ, हे सगळं ना इनामदारांसारखं झालं, मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? अरे मग समाजसेवा करा ना. आता तू म्हणशील की ह्याला एवढं मारलंच आहे तर डॉक्टरकडे पण न्या. हे बघ, ह्याचा कसला विचार करताय तुम्ही? मी तर म्हणते ना, असं त्याला मारत मारत ना ऑफिस मध्ये घेऊन जाऊ. पहिला बॉस समोर उभा करू, नंतर बायका पोरांसमोर उभा करू आणि याची चांगले खासू. खरंच मी इतका वाईट आहे दादा? फक्त वाईटच वागतो मी तुमच्याशी? असं काही नाही. असं काय? शिवानीला तिच्या मनासारखं वागू देत नाही माझं राजकारण, त्यामुळे अभिचं करिअर बर्बाद होत आहे. तुला घरामध्ये शांतता हवी आहे, ती मी मिळू देत नाही. तुम्हा तिघांच्या माझ्याबद्दल फक्त तक्रारी आणि तक्रारीच आहे. अभि म्हणाला ते खरं आहे. स्वतःच्या मुलाचे प्रश्न सोडवता येत नाही, दुनियेचे काय सोडवणार? तो काहीतरी चिडून बोलतो, तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेता? माझे आई वडील जे मला देऊ शकले नाही ते सगळं या घरासाठी दिलेलं आहे. या कुटुंबावर प्रेम करत आलोय, त्यास काय ऐकावं लागलंय मला? या घरातलं फॅमिली लाईफ माझ्यामुळे डिस्टर्ब होत आहे. या घरातल्यांची घराची मला काही पडलेली नाही, काही किंमत राहिलेली नाही मला कोणाची. हे ऐकावं लागतंय मला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय पेटल्या होत्या पोरी, काय आणलाय त्याला. त्या मॅनेजरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. पण ही गोष्ट त्या मॅनेजरच्या बायकोला सांगायची कल्पना कोणाची होती? बागूला सुचलंय. अक्कल आहे तिला? हो, अक्कल आहे म्हणजे अक्कल तर आहे, पण भागू आणि गुड्डीच्या अंगाची ताकद आहे ना, आईला मानला. भाऊ, मला एक प्रश्न पडलाय. त्या मॅनेजरचं नंतर काय झालं असेल? काय उत्तर दिली असतील त्यांनी बायकोला घरी जाऊन? तू जा त्याच्या घरी जाऊन विचार. घरी काय जाऊन विचार. मला सांग, त्यांची हिंमत कशी झाली? सिक्युरिटी वाले काय झोपले होते का? किती लोक होते तिथे? ठीक आहे, मी येतोय तिथे. फक्त मी येईपर्यंत कुठल्याही गोष्टीला हात लावू नका. हा इनामदाराचंच काम असणार आहे. कळलं का? सिक्युरिटी का वाढवली ते? ऑफिसवर हल्ला झालाय माझ्या. काय? माझा पीए माने, त्याला मारहाण झालेली आहे. बापरे, आता मी जाऊन येतो. तुम्ही नका ना जाऊ तिथे. मला काही होत नाही, तुम्ही जबाबदारीनं वागा. शक्यतोवर घराबाहेर पडू नका. आई चल बाय. कुठं चाललीस? अगं भाऊंनी मीटिंग ठेवली आहे, त्यांच्याकडेच चालले. नको जाऊस. हा? एकटीने नको जाऊस. का? नाही बाय, ते हल्ली काय बातम्या ऐकतो ना आपण. एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची हत्या, प्रेयसीवर ऍसिड फेकलं. गप्प बस ग आई, असं काही होत नसतं. इतकं सोपं आहे का सगळं? अगं पण होत ना. बाजूला कर. अगं इतकं तर मोठी डायलॉग मारत होतीस ग. मला फार कौतुक आहे तुझं आणि काय ती स्ट्रॉंग आहेस, कोणासमोर वाकत नाही. आता काय बडबड करते? ते मी भावनेच्या भरात बोलले. हा? किती खोटारडी आहेस ग तू. हा? नाही बाई. ए बाय अरू, मला तू त्रास देऊ नको. मी सांगून ठेवतो तुला, तुझं काय झालं ना तर मला आई तू रडायला नको ग, सुरुवात करत जाऊस. अगं अशी काय करतेस? आता मी काय सिक्युरिटी गार्ड ठेवू का माझ्या बरोबर? सिक्युरिटी गार्डन ठेवण्याचं काय पण ठेव, मला माहित नाही. तू एकटीनं नाही जायचं. पप्पांवर सध्या खरंच खूप प्रेशर्स आहेत रे, आणि आपण खूप स्वार्थीपणे वागतोय. मला असं वाटतं की आपण पप्पांच्या विरोधात न जाता त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं. Don't worry.